माऊली रामकृष्ण हरी. अध्याय 18. मोक्ष संन्यास योग. ओवी क्रमांक 460 ते 630 पर्यंत. या ओव्यामध्ये माऊलीने ज्ञान, ज्ञेय, ज्ञाता ही त्रिपुटी सांगितली. मग ज्ञान म्हणजे काय, ज्ञेय म्हणजे काय आणि ज्ञाता म्हणजे काय? ज्ञान म्हणजे कर्म होय, ज्ञेय म्हणजे ईश्वर होय आणि ज्ञाता म्हणजे कर्ता होय. जो कर्म करतो तो ज्ञाता होय. कर्त्याने कर्म करत असताना ईश्वर प्राप्तीचं कर्म करावं हे माऊली सांगतात. ज्ञेय हा ज्ञानाचा विषय आहे. ही त्रिपुटीच कर्माला प्रवृत्त करते. ज्ञाता इंद्रियाचे नेतृत्व करत असतो आणि या इंद्रियाकडून अनेक प्रकारचे कर्म तो करून घेत असतो. माऊलीने इथे ज्ञानाचेही काही प्रकार सांगितले. त्यामध्ये सात्विक ज्ञान, राजस ज्ञान आणि तामस ज्ञान माऊली सांगतात. सात्विक ज्ञान म्हणजे काय? सर्व भूतांच्या ठिकाणी अखंड अविनाशी देव पाहणे याला सात्विक ज्ञान असे म्हटले आहे. राजस ज्ञान सर्व भूतांच्या ठिकाणी भिन्न भिन्न रूपाने देवाला पाहणे, भिन्न लक्षणाने देवाला पाहणे, किंबहुना प्रत्येक देव वेगळा मानणे हे राजस ज्ञान होय. तामस ज्ञान आपली जी उपास्य देवता आहे तीच सर्वश्रेष्ठ मानणे, मग तो कोणताही देव असेल तीच देवता सर्वश्रेष्ठ आहे, बाकीचे देव श्रेष्ठ नाहीत असा भाव मनात ठेवून जो भक्ती करतो ना तो तामस ज्ञान असणारा भक्त होय. आणि तो भक्त फक्त आणि फक्त आपल्या स्वार्थासाठीच त्या देवाची भक्ती करतो. म्हणजेच काय, त्या ठिकाणी तो आसक्ती धरून भक्ती करतो. आपला देव सर्वश्रेष्ठ मानून भक्ती करणे, आपला संप्रदाय सर्वश्रेष्ठ मानून भक्ती करणे आणि इतरांचा अवमान करणे, इतरांची निंदा करणे, इतरांना कमी लेखणे हे तामस ज्ञान होय. कर्माचेही माऊली इथे 3 प्रकार सांगतात. सात्विक कर्म, राजस कर्म आणि तामस कर्म. सात्विक कर्म म्हणजे फळांच्या प्राप्तीची इच्छा न धरता कर्त्याकडून जे कर्म केलं जातं त्यांच्या कर्मामध्ये राग, द्वेष अजिबात नसतो किंवा आसक्ती त्यांची कुठेच नसते. आसक्ती विरहित राग द्वेषा वाचून फळाच्या आशेची इच्छा न करता केलेले कर्म म्हणजे सात्विक कर्म होय. यासाठी माऊली आईचं उदाहरण देतात. आई बाळावर प्रेम करत असताना कसलीच अपेक्षा करत नाही, आसक्ती धरत नाही, राग द्वेष याच्या पलीकडे जाऊन आई बाळावर प्रेम करते. तसं कर्म जो कोणी करतो ना ते कर्म म्हणजे सात्विक कर्म होय असे माऊली इथे सांगतात. राजस कर्म फळाच्या प्राप्तीच्या इच्छेनेच जे कर्म केलं जातं, अहंकाराने जे कर्म केलं जातं, मीच हे करू शकतो या भावनेने जे कर्म केलं जातं ते कर्म म्हणजे राजस कर्म होय. यासाठी माऊली उदाहरण देतात की असे जगामध्ये अनेक लोक आहेत जे घरी आईवडिलांना नीट बोलत नाही, घरच्यांना प्रेमाचा एक शब्द बोलत नाहीत, पण बाहेर मात्र गवगवा करतात. मी मोठा आहे, मी फार हुशार आहे, माझं सर्वत्र माझंच चालतं. अशा आविर्भावात समाजामध्ये अनेक नेते मंडळी, समाजसुधारक मंडळी राहतात, परंतु ते आईवडिलांना नीट बोलत नाहीत, आईवडिलांना चांगलं सुख देत नाहीत. हे कर्म म्हणजे राजस कर्म होत. तामस कर्म शक्तीचा, धनाचा क्षय करून इतरांना पीडा देणारे, मोहाने, गर्वाने सर्वांना त्रास देणारे जे लोक असतात ना ते तामस कर्म करणारे लोक होत. असे बरेच लोक स्वतः जळतात, स्वतःला त्रास करून घेतात, परंतु मला त्रास कितीही झाला तरी चालेल पण पुढच्यांना त्रास झालाच पाहिजे ही भावना ठेवून जे कर्म करतात ना ते तामस कर्म करणारे व्यक्ती होत. अशा कर्म करणाऱ्या व्यक्तींना देव कधीही प्राप्त होत नाही हे इथे माऊली आवर्जून सांगतात. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. जय जय रामकृष्ण हरी.
राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी.